अखंडानंदरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाख्यगुरवे नमः. पसायदान भाग 9. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटोतया भूता. मागील ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वस्वधर्म सूर्य पाहू अशी मागणी केली आहे, पण यावर एक शंका उपस्थित होते आणि ती स्वाभाविकही आहे. विश्वातील सर्व लोक वेदाला स्वधर्माला मानणारे आहेत काय? जे आहेत ते स्वधर्मनिष्ठ होतील, पण जे नाही मानत त्यांना स्वधर्मनिष्ठत्व कसे प्राप्त होईल? विश्वात अनेक धर्माचे पंथाचे लोक राहतात, त्यांच्या ठायी वेदप्रणित स्वधर्म उपासना कशी सिद्धता प्राप्त होईल? काही लोक वेदास प्रमाण नाही मानत, काही मानतात. मग ते लोक वेदप्रणित धर्मनिष्ठ कसे होतील? दुसरे असे की भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात वर्णन आहे की द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन देव आसुर एवश. जगात अनादिकालापासून काही दैवी संपत्तीवान आणि काही आसुरी संपत्तीचे लोक आहेत व असणारच. कारण त्रिगुणमयी प्रकृतीपासून चराचर निर्माण झाली आहे. त्यामुळे सात्विक राजस तामस प्रवृत्तीचे लोक धार्मिक अधार्मिक स्वभावधारक असणारच. हे जरी खरे असले तरी जे आसुरी संपत्तीचे धनिक आणि बौद्धिक संपत्तीचे दरिद्री लोक आहेत त्यांच्यात ही सुधारणा व्हावी अशी माऊली मागणी करत आहेत. सत्वधृती संपन्नता नसणाऱ्या या आसुरी संपत्तीचे धनिकांना सुधारणेचे काम फक्त परमसत्वधृती संपन्न ईश्वरनिष्ठ संतच करू शकतात. म्हणून माऊली म्हणतात, सदुपदेश आणि सदाचार या मांगल्याचा अखंड वर्षाव करणाऱ्या संतांचा समुदाय भूमंडली सर्व भूतांना सतत भेटो. म्हणजे जे दैवी संपत्तीवान स्वधर्मनिष्ठ सज्जन आहेत आणि स्वधर्मानिष्ठ जे आसुरी संपत्तीवान आहेत त्यांनाही हा मांगलिक वर्षाव करणारा संत समुदाय भेटो. म्हणजे शांत मृदू सहिष्णू स्वभाववान सज्जन ईश्वरनिष्ठ संतांच्या कृपेच्या छायेत त्यांचा संसार ताप कायमचा निशेष निघून जाईल. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाने अंधकार जातो तसा अनुभव त्यांना येऊन सज्जनांच्या जीवनाची कृतार्थता होईल. आणि जे आसुरी संपत्तीचे लोक नास्तिक कुतार्किक दुष्ट क्रूर हिंसक असे आहेत ते संतांच्या सत्य सत्व शांती शक्तीच्या संगतीने आसुरी संपत्ती त्यागून सत्पद्धती संयुक्त होऊन संत सद्गुरु कृपेने जीवनाची इति कर्तव्यता जाणून आत्मस्वरूपी अंततोगत्वा स्थिरावतील. संत हेच समाजाला स्वधर्माचरण ज्ञान देऊन योग्य वळण लावू शकतात. स्वधर्मनिष्ठ समाज हा सुसंस्कृत आणि संपन्न असा असतो. स्वधर्माचे वळण समाजाला लावण्याकरिता संत ईश्वर अस्तित्वाची सत्यभावना विचारपूर्वक पटवून देऊन श्रुती ही ईश्वराची आज्ञा असून तिचे पालन हे मनुष्याचे कर्तव्य आहे आणि त्यातून ऐहिक पारलौकिक कल्याण मनुष्याचे निश्चित होईल असे विज्ञान त्या समाजाला देतात. आसुरी संपत्तीवान लोकांचे मतपरिवर्तन ईश्वरनिष्ठ संतच करू शकतात. त्याला नैतिक धार्मिक भक्त बनवू शकतात. परीशाच्या स्पर्शाने जसे लोखंड सुवर्णात परिवर्तित होते तसे संत संगतीने खल हा सज्जन होऊन अंततोगत्वा मुक्त होईल. यासाठी संत हे 3 साधने वापरतात: सदाचार, सद्विचार, चमत्कार. जेव्हा ज्या साधनाची आवश्यकता असेल त्यावेळी ते साधन वापरले जाते. स्वतःच्या सदाचाराने असत्प्रवृत्त लोकांना सत्प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ नारद आणि वाल्ह्या कोळी. नारदांच्या सदाचार भक्तीने वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी बनविला. तसेच एकनाथ महाराज यांनी त्यांच्या अंगावर थुंकणाऱ्या यवनाला सज्जन बनविले. सद्विचाराने सदुपदेशाने काहींच्या मतांचे परिवर्तन करून कृतार्थ करतात. उदाहरणार्थ श्री शंकराचार्य आणि मंडन मिश्र. कर्ममार्गी दुराग्रही असणाऱ्या मंडन मिश्रांचे मतपरिवर्तन आचार्यांनी सद्विचारांनी केले. संत तुकाराम महाराजांनी रामेश्वर भक्तास भक्त बनविले. अगदीच कोणी खल असेल तर त्यास योगसाह्याने एखादा सत्य चमत्कार दाखवून त्यास दीपवून आस्तिक करवितात. येथे चमत्कार म्हणजे जादू नाही, योगशक्तीच्या उपयोगाने अनाकलनीय कृत्ये करता येतात. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या पाठीवर हात ठेवून वेद वदविला. सज्जन शिष्य भक्त संरक्षक चमत्कार हा साधू संत योग्याच्या मार्फत होत असतो, तो करीत नसतो. वरील प्रकार हा केला जातो हे तो क्वचितच. सारांश:
संत हे शास्त्रशुद्ध सदाचार, अनुभवनिष्ठ सद्विचार, अद्भुत चमत्कार या साधनांनी समाजाला स्वधर्मनिष्ठ करीत असतात. म्हणून महाराज म्हणतात, असे हे कल्याणकारी संत समाजाला सतत भेटो, भूतमात्रांवर त्यांची कृपा हो आणि ते स्वधर्मनिष्ठ होऊन स्वधर्म आचरणपूर्वक सद्गतीला परमगतीला प्राप्त होत. परंतु असे ईश्वरनिष्ठ संत जरी समाजात असले तरी त्यांच्या श्रेष्ठतेची जाणीव समाजाला नसेल तर काही उपयोग होणार नाही. त्या संतांना समाजाने नाही मानले तर आणि त्यांचे आचार विचार जुने, भुरसटलेले, मागासलेले, कालबाह्य, निरुपयोगी मानून त्यांची उपेक्षा केली तर ते संत भेटून तरी काय उपयोग. म्हणून माऊली म्हणतात, संतांचा संतपणा समाजाला आवडला पाहिजे. त्यांचे ठिकाणी ती गुणवत्ता आहे की ते समाजाला आवडतील. म्हणून महाराज म्हणतात, ते संत समाजाला आवडावेत. यासाठी संत सद्गुरू वर्णन करून ते समाजाला स्वतःचे सोयरे सज्जन वाटावेत अशी प्रार्थना करतात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. संत हे कल्पतरूंच्या उद्यानाप्रमाणे आहेत, परंतु ते स्थिर नसून चालते बोलते सुकल्पतरूंचे उद्यान आहे. अर्थात संत हे स्वस्थ न बसता सतत विचरण करून, अर्थात सज्जन लोक हृदयात भ्रमण करून त्यांना ज्ञानदान करतात आणि धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ देण्याचे सामर्थ्यही कल्पतरुवत बाळगून असतात. ते चिंतामणीचे जणू गावच आहेत, परंतु गाव हे जड अचेतन असते. मात्र संत हे चेतन चिंतामणी आहेत. जिज्ञासू लोक संतांच्या गावी येऊन आत्मबोध घेऊन विश्रांती तटाकी निजबोध माहेरात भजन करीत सानंदे डुलत असतात. भजन हाच त्यांच्या गावीचा धर्म आहे आणि वेदाचेच स्वर हे भजनाचे स्वर होऊन सदैव सोहम भजन करीत असतात. संत हे अमृताचे सागर आहे. स्वर्गात जर अमृताची कोठारे असली तरी संत मात्र अमृताचे सागर आहेत, अर्णव आहे. समुद्र केवळ गर्जना करतो, बोलत नाही, मात्र संत बोलते अर्णव सागर आहेत. अर्थात त्यांची उपदेश वचने अगदी समुद्रवत खोल अर्थाची, गंभीर अर्थाची असून अमृतासारखी गोड आहेत. त्यामुळे सहजच वृत्ती त्यांच्या उपदेशात एकरूप होऊन ब्रह्माकार होते. तसेच संत हे अलांछन चंद्र आहेत, तापहीन सूर्य आहेत. साधकाला ते शीतल या चंद्राच्या गुणाप्रमाणे आणि दोषरहित कलंकरहित चरित्राने समाधानी करतात. त्यांचे चारित्र्य आचरणीय, आदरणीय आणि धर्मज्ञान करून देणारे असते. संतरूपी सूर्य हे भूमंडलात अज्ञानाचा अंधकार नष्ट करीत असतात, परंतु ते तापहीन सूर्य आहेत. साधकांच्या त्रिविध तापांची निवृत्ती ते शीतल कृपा प्रसादाने करतात. या दोन्ही ओव्या व्यतिरेक अलंकाराच्या आहेत. उपमेय हे उपमानापेक्षा अधिक गुणवान आहे. असे उपमानातील दोषयुक्त अंगांची न्यूनता दाखवून प्रतिपादन केले आहे. उपमान ही सर्व कल्पतरू, चिंतामणी, अर्णव, चंद्र, सूर्य असून उपमेय हे संत आहे. अशा समाजोपयोगी सर्व गुणांनी संपन्न असलेले संत सर्वांना सर्व काळ सोयरे, जीवलग, आप्त, हितकर्ते, नातेवाईक वाटावे. परमदयाळू, कृपावंत, परमज्ञानी, परमसेव्य, ब्रह्मनिष्ठ असे सद्गुरू वाटावेत, सद्गुरू म्हणून आवडावेत असे माऊली म्हणतात. संत हे समाजाला आवडले तर आणि तरच समाजाचे कल्याण होत असते. म्हणून ही प्रार्थना माऊली करीत आहे. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय.